बऱ्याच दिवसापासून मुंबई उच्च न्यायालय येथे शिपाई पदाची जी लेखी परीक्षा झालेली आहे, त्याचा निकाल रखडलेला आहे. अद्याप निकाल त्याचा लागलेला नाही. तर या निकालापाठीमागे निकाल न लागण्याची नेमकी कारणे काय आहेत, ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. या अगोदर ज्या पद्धतीने आपण डिटेल्स म्हणजे माहिती घेतली होती, त्यानुसार 15 दिवसाच्या आतमध्ये निकाल लागणार होता. त्याच पद्धतीनं लिपिक या पदाचा सांगितल्या पद्धतीने निकाल लागला. मात्र शिपाई या पदाचा निकाल 15 दिवस उलटून गेले, अद्याप लागलेला नाही. त्याची देखील माहिती आपण घेतलेली आहे. त्याचे नेमके कारणं काय आहेत आणि कधीपर्यंत निकाल लागू शकते, यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. या निकालाच्या प्रतीक्षेमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत, आता मात्र त्यांची प्रतीक्षा करण्याची कॅपॅसिटी आहे दिवसेंदिवस आता संपत येत चाललेली आहे. कारण परीक्षा आपली खूप दिवस झाली आणि अद्याप परीक्षा होऊन निकाल लागला नाही. ही पहिली वेळ आहे. आतापर्यंत कधीही अशा कोर्ट भरती संदर्भामध्ये कधीही समस्या आलेल्या नव्हत्या. कारण कोर्ट भरती एवढे प्रॉम्प्ट होत असते, की प्रत्येक वेळेस त्यांचा शेड्यूल ठरवलेला असतो आणि त्या शेड्यूलच्या पलीकडे कधीही कोणतंच काम होत नाही. परंतु आता ही जी भरती आहे, या भरतीमध्ये मात्र नवनवीनच प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नेमकं असं का होतंय हेही आपल्याला कारण अद्याप कळतच नाही नेमकं असं का होत आहे. प्रत्येक वेळेस रिझल्ट लेट येत आहे. बरेच कारणं, बऱ्याच समस्या या भरतीमध्ये उद्भवत आहेत. परंतु आतापर्यंत जेवढे काय स्वतः कोर्ट्सनं त्यामध्ये दक्षता घेऊन काम केलेलं आहे, तर तोपर्यंत कधीही अडचण आलेली नाही. परंतु नेमकी आता या भरतीमध्ये आपल्याला बऱ्याच अडचणीचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागत आहे. शिपाई पदाचा निकाल नेमका का रखडलेला आहे, ती माहिती आपण पाहूया. तर जसं तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता, कारण जी 16 ऑगस्ट रोजी एक्झाम झालेली होती, यामध्ये तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर बरेच कारणं तुम्हाला दिसत आहेत. यापेक्षा जास्त कारणं विद्यार्थ्यांना आलेली आहेत. हा एक महत्त्वाचा कारण आहे मित्रांनो, शिपाई या पदाचा निकाल थांबवण्याचा. कारण जर ही परीक्षा आहे सुरळीतपणे झाली असती, यामध्ये अशा प्रकारचं काही गोंधळ निर्माण झालेला नसता, तर लागलीच तो निकाल अद्याप आपल्याला वेबसाईटवर पाहायला मिळाला असता. असं नाही की निकाल अजून तयार करणं बाकी आहे, अजून तयार झालेलं नाही, म्हणजे कोणतीच प्रोसेस झाली नाही असं काहीच नाही. सर्व रेडी आहे, फक्त आता वेबसाईटवर तो अपलोड करायचं एवढंच राहिलेलं आहे. परंतु त्यामागे बरेच कारणं कदाचित होऊ शकतात, याची संभाव्यता आपल्याला शक्यता नाकारता येणार नाही. कारण यामध्ये जो प्रकरण घडलेलं आहे, त्यासाठी उमेदवारांनी अगोदरच मागणी केलेली आहे. पुन्हा परीक्षा व्हावी असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. परंतु कोर्टाचं म्हणणं आहे, की सर्व ठिकाणी परीक्षा व्यवस्थित झाली आहे, परंतु 2च सेंटरवर यामध्ये काही तांत्रिक अडचण आल्यामुळं बिघाड झालेली आहे. तर त्याच्यावर चौकशी सध्या सुरू आहे. आता चौकशी होईल, याचा निकाल येईल, नेमकं काय होणार आहे, परीक्षा परत होणार आहे किंवा नाही होणार. मग त्यावेळेस शिपाई पदाचं थोडंफार त्या ठिकाणी आपल्याला संभाव्यता दिसेल निकाल लागण्याची. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, अजून निकाल लांबणीवर जाऊ शकतो शिपाई पदाचं. त्याचं एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे. कारण आता जो प्रकरण लिपिक या पदासोबत घडलेला आहे, तोच प्रकरण आता शिपाई पदासोबत घडू नये. नेमकं काय घडेल? आता लिपिक या पदाची तर टायपिंग टेस्ट होती. प्रत्येक जिल्ह्यावाईज सेंटर देऊन टाकले. मग शिपाई या पदाची जी शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षा आहे, ती पण जर जिल्हा सेंटरवर झाली, तर त्यामध्ये सुद्धा आता त्यांना दक्षता घ्यावी लागणार आहे, की ज्या पद्धतीने लिपिक या पदाचं संपूर्ण कारभार झाल्या पद्धतीनं शिपाई या पदाचं एक तीळ मात्र सुद्धा असा होऊ नये, याचं नियोजन ऑलरेडी त्यांना करावं लागणार आहे. यासाठी देखील यामध्ये शिपाई पदाचा उशीर होऊ शकतो. तर आता मित्रांनो, जी काही आपण अपडेट्स घेतलेली आहेत, त्या अपडेट्सनुसार निकाल तर आपला 15 दिवसामध्ये लागणार होता, परंतु अद्याप लागला नाही. तर हा निकाल आता प्रोसेसमध्ये आहे. कारण जोपर्यंत आता लिपिक या पदाचं जो प्रश्न आहे, जी मागणी आहे, ठीक आहे, हे पूर्णपणे क्लिअर होणार नाही, तोपर्यंत मला तर असं वाटते शिपाई पदाचा निकाल प्रलंबित ठेवतील, प्रोसेसमध्येच ठेवतील आणि ज्याही पद्धतीने हा जो मॅटर्स आहे लिपिक या पदाचा, तो क्लोज झाल्याबरोबर वेबसाईटवर आपला शिपाई या पदाचा निकाल अपलोड केला जाईल. यासाठी मित्रांनो अजून तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे शिपाई या पदाच्या निकालाची. जोपर्यंत हा प्रकरण पूर्ण होणार नाही, तोपर्यंत मला वाटते शिपाई पदाचा निकाल लावण्यासाठी देखील अडचण निर्माण होईल. म्हणून अद्याप तर निकालाची वाट पाहण्याची प्रतीक्षा अजून तुमची संपलेली नाही. अजून तुम्हाला वाट पाहावंच लागणार आहे. तर वेबसाईटवर कधीही निकाल प्रकाशित होऊ शकतो, परंतु त्यासाठी बऱ्याच संभाव्यता आहेत, बरेच कारणं आहेत, बरेच शक्यता आहे, की ज्यामुळे निकाल अजून लांबणीवर जाण्याची दाट यामध्ये शक्यता असणार आहे. प्रोसेसमध्ये तर आहेच, प्रोसेसमध्ये असल्यामुळं ते एक गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही, की कधी हा निकाल हा आपला लागू शकतो. परंतु याचा जर विचार केला लिपिक या पदाचा, म्हणून त्यांनी थांबवलं, की ही प्रोसेस होऊ द्यावं. त्याच्यानंतर सुरळीतपणे शिपाई या पदाची प्रोसेस करावं. तर असा जर विचार केला असेल, तर निकाल हा आपला लांबणीवर जाऊ
शकतो. तर मित्रांनो, अजून नवीन भरती येणार आहे. तर आतापासूनच तुम्ही जर तयारीमध्ये असाल, तर लिपिक या पदाची तुमची प्रॅक्टिस चालू आहे टायपिंगची, ती कंटिन्यू ठेवा. तुम्हाला माहितीच आहे, किती हार्ड वरच्यावर एक्झाम होत चाललेली आहे. तर यासाठी शिपाई पद असेल, लिपिक असेल, सर्व कोर्ट भरती संदर्भामध्ये ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपण देत असतो. त्यासाठी आपला मित्रांनो टेलिग्राम चॅनल्स आहे, त्यानंतर Facebook चॅनल्स आहे, Instagram आहे. हे सर्व आपले सोशल्स मीडिया आहेत. या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.